सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। हिंजवडी फेज 1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। शाळेच्या ईमेलवरती धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। शाळेत तातडीने कसून तपासणी सुरू केली गेली। मेल आला तेव्हा शाळेत 390 मुले होती। त्वरित शाळा पूर्णपणे मोकळी करण्यात आली। सायबर पोलिसांकडून ईमेलची तपासणी सुरू झाली। शाळेत पोलीस दाखल झाले। शाळेत कसून तपास सुरू झाला। यामुळे शाळेतील शिक्षक, लहान मुलं आणि पालक देखील घाबरले। शाळेत सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं, पण यामध्ये बॉम्ब सदृश कोणतीही वस्तू आढळली नाही, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली। मेल पाठवण्याचा खोडसाळपणा कोणी केला आणि का केला असेल याचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जातोय। हिंजवडी IT पार्कमधील खासगी शाळेला काल बुधवारी 3 तारखेला शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसह पोलिसांची चांगलीच धांदळ उडाली। तातडीने पोलीस, बॉम्ब शोधक नाशक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण 2 तास शाळेची तपासणी केली। तपासानंतर हा ईमेल खोटा असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांना कसून तपासणी दरम्यान शाळेमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही।